नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी लाईफ सायन्स या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामधून पुढे नोकरी काय लागू शकते, याचा सिलेबस काय, कुणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि याच्यामध्ये काय शिकवलं जातं. तर बघा, लाईफ सायन्स जसं याचं नाव आहे, लाईफ सायन्स जीवनाबद्दल आहे. जसं याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो, वेगवेगळ्या विषयांचे प्रिन्सिपल्स याच्यामध्ये असतात, जसं बॉटनी, झूलॉजी, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर सायन्स, या सर्व विषयांचा समावेश किंवा हे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला भेटतात जर पर्टिक्युलर आपण कोर्सेस पाहिले तर. पण या सर्व विषयांची जी प्रिन्सिपल माहिती असते ती तुम्हाला या कोर्समध्ये इन्क्लुडेड पाहायला मिळते. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक अंडर ग्रॅज्युएट स्तरावरचा कोर्स आहे आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्येच अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत की जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एलिजिबिलिटी काय असू शकते. तर सर्वप्रथम हा जो आहे कोर्स 12th पास आउट विद्यार्थ्यांसाठी आहे. आता 12th पासच का, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तुमचं 12वी मध्ये सायन्स असलं पाहिजे. सायन्स मधून तुम्ही जे आहे 12वी कंप्लीट केलेली पाहिजे विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. जर तुम्ही SC, ST, OBC किंवा इतर प्रवर्गातून येत असाल, इतर प्रवर्गातील तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त या टक्केवारीमध्ये सूट दिली जाते, पण हे कॉलेजवरती डिपेंड आहे. दुसरं, एलिजिबिलिटी फक्त एवढीच आहे, 12th पास सायन्स मध्ये विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. आणि ह्याच्यामुळे 12th पास विद्यार्थी यांच्यासाठी, कारण हा अंडर ग्रॅज्युएट स्तरावरील कोर्स आहे, म्हणजे एक डिग्री कोर्स आहे. बाकी याची अधिक माहिती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सची जी आहे ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने पाहायला मिळते. याच्यामध्ये डायरेक्ट ॲज वेल ॲज मेरिट बेस ऍडमिशन सुद्धा पाहायला मिळते. आता हे डायरेक्ट आणि मेरिट बेस कशा प्रकारे, म्हणजे एंट्रन्स एक्झाम बेस कशा प्रकारे असते. डायरेक्ट म्हणजे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो त्या कॉलेजला तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून आणि फी पे करून जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. मेरिट बेसमध्ये जर कॉलेज स्तरावर परीक्षा ठेवलेली असेल तर ती परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागते, मेरिटमध्ये यावं लागतं आणि आफ्टर दॅट तुम्ही तुमचं जे सीट आहे ते सिक्युअर करू शकता आणि फी पे करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. तर ह्या 2 पद्धती तुम्हाला पाहायला भेटतात. सर्वात महत्त्वाचं, ही एंट्रन्स एक्झाम कुठे लागू होते, तर काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते, पण महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स करायचा असेल, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या, तर तिथे एंट्रन्स एक्झाम जी असते ती मस्ट असते. ऑलमोस्ट 99% कॉलेजेस जे आहेत तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवतात. सो मेक शुअर जेही कॉलेज तुम्ही चूज करणार आहात त्याची माहिती तुम्हाला ऑलरेडी काढायची आहे, तिथे ऍडमिशन कशा प्रकारे घेतली जाते. बाकी कॉलेजची लिस्ट जी आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 आणि 6 महिन्याला 1 सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. या 6 महिन्यामध्ये जेही पर्टिक्युलर सब्जेक्ट असतात ते शिकवले जातात. सब्जेक्ट कोणते ते पुढे पाहणार आहोत. या सब्जेक्ट शिकवत असताना तुमच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे जे आहे तुमच्या नॉलेज तुम्हाला दिलं जातं, तुम्ही नॉलेज गेन करत राहता. त्याचबरोबर तुमचे थेअरी, प्रॅक्टिकल, वायवा अशा प्रकारचे एक्झाम्स होतात, मेन एक्झाम्स होतात. याचे जे विषय असतात ते तुम्हाला क्लिअर करावे लागतात, त्याच्यामध्ये पास आउट व्हावं लागतं, कारण विषयांच्या मार्कमध्ये मिनिमम मार्क तुम्हाला घ्यावे लागतात आणि विषय जे असतात ते पास आउट करावे लागतात. जसं तुम्ही हे प्रोसेस करत राहाल तर तुमचे 3 वर्ष कंप्लीट होतील. हा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रोज कॉलेज करावं लागेल विथ मिनिमम 80 to 85% प्रेझेंटी. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस 3 वर्ष कंप्लीट कराल तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते पुढे तुम्ही जे आहे हायर एज्युकेशनसाठी वापरू शकता, तसेच गव्हर्नमेंट एक्झाम्सला अपेअर होण्यासाठी वापरू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. बाकी याच्या जॉब्स वगैरे कोणत्या, याचा सिलेबस काय ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. तर रामनारायण रुईया कॉलेज, तसेच मिठीबाई कॉलेज, झेवियर्स कॉलेज, तर अशा प्रकारचे जे काही टॉपचे कॉलेजेस पाहायला मिळतात जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला याचे मेनली कॉलेजेस पाहायला मिळतात. हे कॉलेज तुम्ही वाईजली चूज करू शकता.
तुम्हाला स्क्रीनवर जे आहे हे कॉलेजेस दिसत असतील, याचे स्क्रीनशॉट वगैरे पाहू शकता तुम्ही. यांची ॲव्हरेज फी सुद्धा कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते आणि दरवर्षी ती चेंज होत असते. बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल, जसं महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्ही जाऊ शकता. जसे कोलकातामध्ये कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, साऊथमध्ये कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, तसेच तुम्ही डी युनिव्हर्सिटीमधून हा कोर्स कम्प्लीट करू शकता. वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. पण हे तुम्हाला चूज करायचं आहे की कोणत्या कॉलेजमधून तुम्हाला हा कोर्स करायचा आहे. पण कॉलेज ही चांगलं निवडणं तेवढंच गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बाकी कॉलेजेसची लिस्ट, त्यांची ॲव्हरेज फी, सध्याच्या वर्षाची जी करंट फी असते ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला जो क्लिअरन्स आहे तो मिळून जाईल की 3 वर्षामध्ये कोणकोणत्या विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला अप्लाइड बायोलॉजी, बायोस्टॅटिक्स, बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोडायव्हर्सिटी, प्लांट्स, बायोटेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट बायोलॉजी, इकोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, फूड न्यूट्रिशन अँड हेल्थ, फिजिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, इंट्रोडक्शन टू मेडिकल डायग्नोसिस, हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर, इरिगेशन इंजिनिअरिंग, जीन क्लोनिंग, फिजिकल केमिस्ट्री, ऑब्जेक्टिव्ह बायोलॉजी, तसेच फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स, अशा प्रकारच्या सब्जेक्टचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो किंवा करून घेतला जातो. आता याचा सब्जेक्ट, ज्याचे जे सब्जेक्ट आहे जे तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असतील तर स्क्रीनला आत्ताच इथे पॉज करून तुम्ही हे सर्व सिलेबस रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये याची मी माहिती दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा समावेश पाहायला मिळतो. मग ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर असेल, मग ॲग्रिकल्चरच्या ज्याही इरिगेशन सिस्टीम असतात किंवा इकोलॉजी आहे, असे विषय तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सर्व गोष्टींचा समावेश तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो, जो की खूप युनिक आहे. कारण जे इथं मी सब्जेक्ट सांगत आहेत त्यांच्यावर पर्टिक्युलर कोर्स बनलेले आहेत. जसं बीएससी ॲग्रिकल्चर बी आहे, जसं केमिस्ट्रीचं बीएससी केमिस्ट्री पण आहे, फिजिक्स पण आहे, त्याचेही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकता किंवा studyflowcourses.in वर जाऊन ते पाहू शकता. पण याच्यामध्ये सर्व विषयांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळतो आणि सर्व प्रिन्सिपल जे असतात सर्व विषयांचे त्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. मित्रांनो, याचा सिलेबस अतिशय म्हणजे काही विद्यार्थ्यांसाठी अवघड जाऊ शकतो, काही विद्यार्थ्यांना अतिशय सोपा जाऊ शकतो. पण हे सिलेबस पाहून जे आहे तुम्ही इथेही निर्णय घेऊ शकता की हा कोर्स तुमच्यासाठी फिट बसतो की नाही, तुमच्या ज्याही अपेक्षा आहेत किंवा ज्याही गोष्टी म्हणजे तुम्हाला सोप्या जातात की नाही, या गोष्टी ज्या आहेत त्या सिलेबसच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी आपल्याला काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. तर बघा, बीएससी कोर्स केल्यानंतर तुम्ही एमएससी साठी जाऊ शकता किंवा एमबीए पण करू शकता. तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस असतील, तुमच्याकडे वेळ असेल, पॅरेंटची परमिशन असेल, पण तुम्हाला गडबड नाहीये की तुमचं एज वाढत आहे, जॉब आपल्याला पुढे मिळून जाऊ शकतो, स्किल्स बी तुमच्याकडे तेवढ्याच येणार आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून जे आहे तुम्ही हा डिसिजन जो आहे फ्युचरमध्ये घेऊ शकता, बट आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. दुसरं आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. तर बघा, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या जॉब्स असतात, त्यासाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. मग ते एमपीएससी असेल, युपीएससी असेल, रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स असतील, एसएससी असेल. तर या जे एक्झाम्स असतात यासाठी अपेअर होऊ शकता, कारण तिथे फक्त डिग्रीची गरज असते. दुसरं, हा कोर्स पर्टिक्युलर केल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच काही काही अशा जॉब्स असतात की पर्टिक्युलर या विद्यार्थ्यांसाठीच असतात ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. पण याच्या खूप रेअर ज्या असतात त्या नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुम्ही अभ्यास केलेला असेल, जर तुम्हाला ह्या गोष्टी समजतात, जर तुम्ही प्रिपरेशन पहिल्यापासून ठेवलं, तर असं एखादं नोटिफिकेशन आलं, जॉब नोटिफिकेशन आलं, तर इझिली तुम्ही परीक्षा देऊन अशी एक गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता, जे की युनिक राहील. पण याचे चान्सेस जे आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील रिसर्च करून. तिसरा तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता हे ऑलमोस्ट 99% विद्यार्थी चूज करतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब्स असतात, तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे रिसर्चर, न्यूट्रिशनिस्ट, एपिडायमोलॉजिस्ट, प्रोफेसर, बायोमेडिकल इंजिनियर, तसेच कन्झर्वेशन सायंटिस्ट, बायोफिजिसिस्ट, तसंच पॅथॉलॉजिस्ट, इम्युनॉलॉजिस्ट, ॲग्रोनॉमिस्ट, त्याचबरोबर हॉर्टिकल्चरिस्ट, फूड सायंटिस्ट, अशा प्रकारचे तुम्हाला जॉब्स पाहायला मिळतात. याच्या ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळ्या समजा हेल्थ केअर ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत तिथे हा कोर्स जो आहे तो म्हणजे हे जे जॉब्स आहेत ते ऑफर केले जातात.
जर फॉलोइंग जॉबमध्ये तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जे आहे आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशा प्रकारचे जॉब हायर पॅकेजेस सुद्धा मिळू शकता. याचे जे नॉर्मल पॅकेजेसची रेंज असते ती 6 लाख to 8 लाख पण असू शकते. जर तुम्ही हायर एज्युकेशन निवडत आहात, जर तुमच्याकडे स्किल्स आहेत, कारण स्किल्स आता मॅटर करतात डिग्रीपेक्षा जास्त, तर तुम्हाला हायर पॅकेज सुद्धा जे आहे ते मिळू शकतं. बाकी तुम्ही हायर एज्युकेशनसाठी देशाबाहेरही जाऊ शकता किंवा महाराष्ट्रामध्ये हा कोर्स कंप्लीट केला तर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही इतर राज्यामध्ये सुद्धा करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर खूप साऱ्या संधी ज्या असतात त्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बीएससी मधला अतिशय खूप वेगळा आपल्याला हे जो विषय आहे, अभ्यासक्रम आहे तो पाहायला मिळतो, जो आहे लाईफ सायन्स. आता तुम्ही इतर कोर्स ऐकले असतील, बीएससी ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, केमिस्ट्री, फिजिक्स, या बाकीच्या सर्व गोष्टींचा इन्क्लूड अभ्यास जो आहे, थोडा थोडा अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये पाहायला मिळतो. याच्यामधून अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत तुम्हाला, की तुम्ही पुढे काय करू शकता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय करू शकता का, तिथे नाही करता आलं एखादी गव्हर्नमेंट जॉब आपण करू शकतो का, तर याच्या वॅकन्सीज कुठे कुठे निघतात, किंवा याच्या निमसरकारी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तरी जॉब निघतात का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकता. त्या बेसिसवर तुम्ही हे जे आहे कोर्स चूज करू शकता. किंवा जेही मी जॉब सांगितलेले आहेत, सिलेबस मी सांगितलेला आहे, हा जर सोपा जात असेल तर बिनधास्त हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायचा नाहीये. बघा, लाईफ सायन्स हा विषय आहे, याच्यामध्ये सर्व गोष्टींचा अभ्यास निघतो. ऍग्रिकल्चर, मी स्वतः ऍग्रिकल्चर मधून गेलेलो आहे, तर मला माहिती आहे की पर्टिक्युलर त्याचा अभ्यास करणं खूप जास्त थोडंसं क्लिष्ट असतं, कारण त्याच्यामध्ये इरिगेशन असेल किंवा समजा इकोलॉजी सब्जेक्ट आहेत, तर ऍग्रिकल्चरचे खूप सारे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात, ते प्लस वेगळे इकोलॉजी असेल, तसं याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स अशाही विषयांचा समावेश असतो. थोडं तुम्हाला ते अवघड जाऊ शकतं. जर ते अवघड जात असेल तर तुमच्यासाठी इतरही कोर्स आहेत, तुम्ही तेही करू शकता, किंवा अख्खी स्ट्रीम बदलून तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जाऊ शकता, तर तुमच्याकडे मॅथ पासून तुम्ही 12th कंप्लीट केलेली असेल तर. बाकी तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर बघा, या कोर्सला चूज करताना वाईजली बसायचं आहे, स्वतःलाच प्रश्न विचारायचे आहेत. याच्यामध्ये जे आहे तुम्ही कॉलेज चूज करताना सर्वप्रथम अशा ठिकाणी कॉलेज चूज करायचं आहे जिथे हा कोर्स चांगल्या पद्धतीने शिकवला जातो, ज्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. असं नाही की कॉलेज मोठा आहे, कॅम्पस मोठा आहे आणि आपण ऍडमिशन घेतलं आता आपली जॉब फिक्स आहे. कोणतंही डिग्री तुम्हाला जॉब जे आहे ते सिक्युअर करायला मदत करत नाही. डिग्रीच्या बेसिसवर जॉब मिळायचा जो काळ आहे तो आता खूप मागेच गेलेला आहे. आता सध्या स्किल्स मॅटर करतात, तुमचं एज्युकेशन मॅटर करतं, तुम्ही कशा प्रकारे तुम्ही या सोसायटीला मदत करत आहात किंवा जेही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करत आहात, रिअल वर्ल्ड मध्ये तुम्ही किती कामाला येत आहात, या बेसिसवरच तुमची जॉब टिकणार आहे की नाही, तुमचं पॅकेज वाढणार आहे की नाही, या गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे हा कोर्स चूज करताना तुम्हाला कॉलेज चांगलं बघायचं आहे, त्याची फी बघायची आहे, याचा सिलेबस बघायचा आहे, कारण आवड असेल तर हे 3 वर्ष तुम्ही कंप्लीट करू शकता. अदरवाईज खूप विद्यार्थी असे असतात की ऍडमिशन फर्स्ट इयरला घेतलं, सेकंड इयरला वेगळ्या स्ट्रीम मध्ये ते जातात, कारण कोर्सचा सिलेबस जो आहे तो झेपत नाही किंवा विषय निघत नाही. तर असे विषय तुमच्यासोबत होऊ नये यासाठी याचे विषय पण चेक करा, किंवा इतर माहिती जी आहे डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे ती तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. समजत नाहीये या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग मार्गदर्शन पाहिजे असेल, किंवा क्लिष्ट तुमचे प्रश्न असतील, समजत नाहीये की याचा आन्सर काय असेल, तर ते आम्हाला विचारू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.